हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाल्याचे दिसत आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भाजपला बहुमत मिळताना दिसत आहे. या निवडणूक निकालांचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावरही दिसून येत आहे. निवडणूक निकालात शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांचा सूर बदलला आहे. काँग्रेस आणि शरद पवार ऐकतील असं तुम्हाला वाटते का? तर उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले की महाराष्ट्राला वाचवण्यासाठी मित्रपक्ष आणि काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यांनी घोषित केलेल्या कोणत्याही मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराला मी पाठिंबा देणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात संबोधित करताना म्हटले आहे. सरकार पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहिरातीद्वारे राज्यात खोटी विधाने पसरवल्याचा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे. आणि लाडकी बहीण योजनेवर देखील उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोला लगावला आहे. महायुती सरकार लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये देत असल्याचा टोला लगावत यांनी दावा केला आहे की सरकार लोकांना त्यांचे पैसे योजनेद्वारे देऊन महाराष्ट्र धर्माचा विश्वासघात करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करत आहे, असे देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.